नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सण संस्कृती आणि परंपरा या आपल्या YouTube चॅनलवर। तर मित्रांनो, हिंदू संस्कृतीत सणांची काही कमतरता नाही बरं का। आपले विविध सण जितकेच आनंदी उत्साही तितकेच अर्थपूर्ण सुद्धा आहेत। असाच वाईट गोष्टींची आहुती देण्याचा आणि रंगांचा सण म्हणजे होळी। शेवटचा मराठी महिना फाल्गुन आणि या महिन्यातील पौर्णिमेला येणारा सण म्हणजे होळी। चला तर मग आपण जाणून घेऊया या सणामागचा इतिहास। शेवटचा मराठी महिना फाल्गुन आणि या महिन्यातील पौर्णिमेला येणारा सण म्हणजे होळी। देशभरात विविध ठिकाणी हा सण साजरी करण्याची पद्धत आणि परंपरा वेगळी जरी असली तरीही ती तितकीच खास आणि आकर्षक सुद्धा आहे। पहिल्या दिवशी होलिका दहन होते आणि दुसऱ्या दिवशी एकमेकांवर रंग उडवून रंगांची होळी खेळली जाते। यालाच धुलिवंदन असेही म्हटले जाते। होळीला शिमगा असेही म्हटले जाते। भगवान शंकराची लीला म्हणून याला शिवशिमगा असे सुद्धा म्हटले जाते। तर मित्रांनो, प्रत्येक सण साजरा करण्यामागे काहीतरी कारण असतं। तसंच या सणामागील देखील आहे। तर ते असं की दृष्ट प्रवृत्ती, वाईट व अमंगल विचार यांचा नाश करून चांगली वृत्ती, चांगले विचार अंगी बाळगावे, हा या सणामागील उपदेश आहे। तर तुम्हाला माहितीच असेल की जसे प्रत्येक सणाची कहाणी आहे तसेच होळी साजरी करण्यामागे देखील एक प्राचीन इतिहास आहे। की तो असा की हिरण्यकश्यप नावाचा एक राजा होता जो स्वतःला खूप बलवान समजायचा। स्वतःच्या अहंकारामुळे तो देवतांची घृणा करायचा। तसेच त्याला देवांचा देव भगवान विष्णू चे नाव सुद्धा ऐकणे पसंत नव्हते। परंतु त्यांचा पुत्र प्रल्हाद हा भगवान विष्णूंचा परम भक्त होता आणि हे हिरण्यकश्यपाला अजिबात पसंत नव्हते। तो वेगवेगळ्या प्रकारे त्याला घाबरवण्याचा प्रयत्न करत असे जेणेकरून पुत्र प्रल्हाद भगवान विष्णूंची उपासना करणे सोडून देईल। परंतु भक्त प्रल्हाद त्यांना न डगमगता त्याच्या भगवान विष्णूच्या भक्तीत लीन होत असे। या सगळ्याला कंटाळून राजाने एक योजना बनवली आणि त्यानुसार आपली बहीण होलिका, जिला वरदान मिळाले होते की ती आगीवर विजय प्राप्त करू शकते, तसेच कोणतीही आग तिला जाळू शकत नाही, तिला बोलावून घेतले। राजाने होलिकेला भक्त प्रल्हादाला घेऊन अग्नीच्या चितेवर बसण्यास सांगितले। प्रल्हाद आपल्या आत्यासोबत अग्नीच्या चितेवर बसला व भगवान विष्णूच्या नामस्मरणात लीन झाला आणि थोड्याच वेळात होलिका मात्र जळायला लागली आणि एक आकाशवाणी झाली आणि त्यानुसार होलिकेला आठवलं की तिला वरदानात असेही सांगण्यात आले होते की ज्यावेळी ती तिच्या वरदानाचा दुरुपयोग करेल तेव्हा ती स्वतः जळून राख होईल। भक्त प्रल्हादाला अग्नी काहीही करू शकली नाही, मात्र होलिका त्या अग्नीत जळून भस्म झाली। अशा प्रकारे त्या दिवशी लोकांनी उत्सव साजरा केला आणि तो दिवस होळी दहन म्हणून ओळखला जाऊ लागला। दुसऱ्या दिवशी रंगाने हा सण उत्सवात साजरा करू लागले। तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला ही कथा व त्याची माहिती मला कमेंट करून नक्की सांगा। आणि अशाच वेगवेगळ्या सणांची माहिती जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर सण संस्कृती आणि परंपरा या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन सणाच्या माहितीविषयी। तोपर्यंत जय महाराष्ट्र।